साहेब आम्हाला अनेकदा छल्लं गेलं, मंत्री असताना आम्हाला अनेकदा दाबवलं गेलं, लेकिन ये शहर कभी रुकने वाला नहीं. या भारतीय जनता पक्षाचा जनाधार आहे आणि भारतीय जनता पक्षाने नेहमी मीरा भाईंदरला साथ सहकार्य दिलंय. मला बरंचसं काही बोलायचंय, पण मान्य मुख्यमंत्री साहेबांना इतर बैठकीला जायचंय. मैं आपसे इतना ही कहूँगा, ट्रिपल इंजन की सरकार का करिश्मा आपने देखा है. 14 से लेके 19 तक 5 साल में जिस तरह से डेवलपमेंट हुआ है उसके बाद कभी नहीं हुआ है, ना भूतो ना भविष्य. आपको भी पता है, हमें भी पता है, पत्रकार बंधु को भी पता है कि आने वाले समय में भारतीय जनता पार्टी की सत्ता इस मीरा भाईंदर में होगी. तो क्यों पड़े हो दूसरों के चक्कर में, सीधे सीधे भाजपा के उम्मीदवार को जिताए, सीधा सीधा काम करे. नगर सेवक होंगे, महापौर होंगे, मुख्यमंत्री होंगे, प्रधानमंत्री जी होंगे, काम फटाफट होगा. हमें किसी और रास्ते से आने की आवश्यकता नहीं है. तो ज्यादा से ज्यादा भारतीय जनता पार्टी के उम्मीदवार आप चुने और फिर एक बार मीरा भाईंदर की सेवा करने का मौका हमें दे. साहेब उत्तनकर इकडे आलेले आहे. फादर आलेत का या ठिकाणी? या ठिकाणी फादरला विनंती करावी वरती. साहेब एक आपल्याकडे पहिला राई मोरवाला हा कारशेड आणला होता, गाववाल्याने विरोध केला, आपण ते डोंगरीला घेऊन गेलो. मग डोंगरीवाल्यांनी सांगितलं पर्यावरणाचा नाश होणार आहे. आपण या संदर्भात नागपूरमध्ये सगळ्या अधिकाऱ्यांनी बैठक लावली होती आणि आपण अहवाल सादर करायला सांगितलंय. साहेब आज आपण या शहराचा नागरिकांना आश्वासित करा की निवडणूक झाला आपण तो रद्द करणार. कारण या शहरामध्ये आश्वासन बरेचशे लोकांनी दिली पण कामं कोणी केली नाही. आपण साहेब ठांकून आज सांगा की आम्ही तो कार शेड काढणार. साहेब उत्तनमध्ये 50 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी कतलखाना बांधणार होतं. आपण तो फोन कॉल करून थांबवलं सर. परंतु उत्तनकराची चिंता अशी आहे की पहिलाच आमच्या डोक्यावर घनकचरा प्रकल्प आहे. आता उत्तनकर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कॅथलिक वस्ती आणि कोली समाज आहेत, त्यांना तो कतलखाना नको आहे. त्यांचं म्हणणं या भागात तुम्ही ते कतलखाना करू नका, आम्ही पहिलाच त्रस्त आहोत. तर तो कतलखाना मी आपल्याला आश्वासित करतो की मीरा भाईंदरच्या पहिल्या सभामध्ये आम्ही तो 37 खाली करून तो रद्द करू असं मी आपल्याला आश्वासित करतो. मी परत एकदा सर्वांचा मनापासून धन्यवाद करतो आणि माननीय मुख्यमंत्र्यांना मनापासून धन्यवाद करतो की आज ते आपले संकल्प मीरा भाईंदरसाठी वाढतील आणि मी काय मागितलं नाही तरी ते भरपूर काय देतील असा मला पूर्ण विश्वास आहे. परत एकदा सर्वांना विनंती करतो, 15 तारखेला सर्वांनी भारतीय जनता पक्षाला मतदान करू. केवल और केवल भाजपा को ही करे, किसी और को नहीं करे, इस बात का आप ख्याल रखें. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, असंख्य बहिणींचा पाठीराखा लाडका भाऊ सन्माननीय देवेंद्र फडणवीसजींना विनंती करत आहे का आपण अनावरण करण्यासाठी पुढे यावं आणि त्यांच्या शुभ हस्ते हे अनावरण होईल. महाराष्ट्राचे 18वे मुख्यमंत्री, वयाच्या 22व्या वर्षी सगळ्यात कमी वयात महापौर झालेले, ग्रीनिच बुक ऑफ रेकॉर्ड असा इतिहास साहेबांच्या नावावर आहे. कारण साहेबांचा जन्म हा 22 तारखेला झाला होता आणि 22व्या वर्षी सर्वात यंगेस्ट महापौर म्हणून त्यांना संबोधलं गेलं आणि त्यांच्याच शुभ हस्ते हे अनावरण तुम्ही बघत आहात. आणि अनावरण झाल्यानंतर